मुलांमध्ये कॉम्पिटिटिव्ह सेन्स, स्पर्धा असणं हे आता चर्चेचा विषय आहे. हं. परंतु एक तू स्थित्यंतर बघितलंस का, की आपण ज्यावेळी लहान होतो ना, त्यावेळी आपली पण कंपॅरिझन व्हायची. करेक्ट. पालक कंपॅरिझन करायचे, की बघ तुझा भाऊ कसा अभ्यास करतो, हं. भाऊ-बहिणींबरोबर, कझिन्स बरोबर, चुलत भाऊ-बहीण किंवा अगदी फार फार तर शेजारचा शर्माजी का बेटा असेल तर हं. त्याच्याबरोबर. पण आपण आपल्या खेळण्यात मग्न असायचो, आपली फ्रेंडशिप असायची, आपण खेळायचो आणि आई-वडील कंपेअर करायचे. आता कसं झालं माहिती आहे का, पालकांनी ही कंपॅरिझन जी आहे, ही कॉम्पिटिटिव्ह सेन्स आहे, हा मुलांच्या मनामध्ये कुठेतरी भिनवलाय. हं. त्यामुळे मुलं आता पालकांपेक्षा सुद्धा जास्त कॉम्पिटिटिव्ह झाली आहेत, की करेक्ट. तो मुलगा काय करतो, ती मुलगी कुठल्या क्लासला जातीये, त्यांचं कसं चांगलं चाललंय, आपण ते करू शकतो का? याच्यामुळे त्यांच्या चांगल्या फ्रेंडशिप्स पण होत नाहीत. हं. आणि हा कॉम्पिटिटिव्ह सेन्स केवळ सभोवतालचे शाळेतले मुलं-मुली असं नाहीये. हं. Instagramवर कुठेतरी काहीतरी बघितलं, बरोबर. Facebookवर कुठे काहीतरी बघितलं, तर ते पण आपल्याला पाहिजे, तसं आपल्याला करायला पाहिजे. अशा पद्धतीचा हा कॉम्पिटिटिव्ह सेन्स झालाय. हे हं. एका प्रकारचं विष म्हणजे पॉइझन आपण तयार करतोय. हं. तर आपल्या मुलांना, आपल्या ज्या मुलं-मुली आहेत त्यांना याच्यापासून प्रवृत्त करणं हं. आणि हा कॉम्पिटिटिव्ह सेन्स वेळीच त्यांच्या डोक्यातनं काढून टाकणं पालक म्हणून अत्यंत गरजेचं आहे. हं.